महिला आरक्षण विधेयकावरून सध्या जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळतंय। याच विधेयकासंदर्भात विरोधकांनी आपल्यासोबत डिबेट करावी असं ओपन चॅलेंज मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं। यावर बोलताना अरुण जेटलींच्या दर्जाच्या भाजपत कोणी नाही सांगत ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे, याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमार यांच्या त्या एपिसोडमध्ये बघा। आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे। पातळीचा इकडे प्रश्न नाही आहे, पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही। कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे। ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस चालेल। आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहेत मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत। देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत, असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे लेवल कळत नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय की देवाभाऊचा स्तर काय आहे आणि इतरांचा स्तर काय। राहिला मुद्दा संजय राऊतांच्या स्तरचा, तर संजय राऊत कशा पद्धतीनं गटारगंगेमध्ये रोज सकाळी उठून गटारगंगेमध्ये आंघोळ करतात, त्यामुळं त्यांचा स्तर महाराष्ट्राने ओळखलेला आहे।